नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17.1चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत. सी इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. कॉर्डची लेंथ दिली 12 सेंटीमीटर, रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. सी हा सर्कलचा सेंटर आहे. तर आपल्याला सेंटरपासून कॉर्ड किती दूर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सपोज हे सर्कल, हे सेंटर आपल्याला सी दिलेलं आहे, ही रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर, ही कॉर्ड दिलेली आहे ही 12 सेंटीमीटर. तर आपल्याला सर्कलच्या सेंटरपासून ही कॉर्ड किती दूर आहे म्हणजे हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आता मित्रांनो, हे काढताना यामध्ये आपल्याला हा परपेंडिक्युलर आपण कॉर्डवर टाकला तर याचे 2 इक्वल भाग होतात, हा आपल्याला माहीत आहे. हे 12 सेंटीमीटर अंतर दिलेलं आहे म्हणजे हे 6 येईल आणि हे 6 येईल. आता हा राईट अँगल ट्रायंगल होऊन जाईल. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही लेंथ, रेडियस ही माहिती आहे आपल्याला लेंथ, आणि ही पण लेंथ माहिती आहे. यावरून ही लेंथ आपल्याला काढता येईल आणि हेच आपल्याला काढायचं आहे. सोडूया आपण स्टेप बाय स्टेप. सपोज आन्सर, सपोज segment AB be the chord and draw segment CP, segment C वरून परपेंडिक्युलर सेगमेंट CP परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. C पॉईंटमधून आपण परपेंडिक्युलर कॉर्डवर काढलेला आहे कॉर्ड AB as shown in figure. We know परपेंडिक्युलर आपण काढला, त्यामुळे we know the perpendicular chordची property perpendicular drawn from the center of the circle to its chord. सेंटरमधून कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला तर बायसेक्ट्स दी कॉर्ड. कॉर्डचे 2 इक्वल भाग तयार होतात. बायसेक्ट्स दी कॉर्ड. ही लेंथ दिलेली आपल्याला, कॉर्डचं डिस्टन्स 12 सेंटीमीटर, लेंथ ऑफ AB 12 सेंटीमीटर. त्यामुळे ही लेंथ आपल्याला 6 माहीत होईल आणि ही 6 येईल. Therefore length of AP equal to half of length AB. AB ची लेंथ आपल्याला 12 सेंटीमीटर दिलेली आहे. 12चे हाफ म्हणजे 6 सेंटीमीटर. Therefore length of AP, ही लेंथ आपल्याला AP माहीत झाली. रेडियस 10 सेंटीमीटर दिली म्हणजे ACची लेंथ आपली 10 सेंटीमीटर येईल. आता हा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. यामध्ये ह्या 2 साईड्स माहीत आहे, यावरून तिसरी साईड्स आपल्याला काढता येईल. पायथागोरस थेरम अप्लाय करून सोडूया. नाऊ इन राईट अँगल्ड triangle CPA, length of CA square hypotenuse square equal to
CP स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ AP स्क्वेअर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा काय आपला पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम. ओके, आता व्हॅल्यू टाकू आपण. सी एची लेंथ, सी ए म्हणजे रेडियस आहे, रेडियस आपल्याला 10 सेंटीमीटर दिली, 10चा स्क्वेअर इक्वल टू सी पी. सी पी हेच आपल्याला काढायचं आहे, म्हणून लेंथ ऑफ सी पी स्क्वेअर ॲज इट इज राहील. लेंथ ऑफ सी पी स्क्वेअर ॲज इट इज प्लस ए पी. ए पीची लेंथ आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली 6 स्क्वेअर. सोडूया. 10चा स्क्वेअर 100 इक्वल टू लेंथ ऑफ सी पी स्क्वेअर प्लस 36. आपल्याला सी पी काढायचं आहे, म्हणून सी पी स्क्वेअर एका साईडला घेऊ आपण. लेंथ ऑफ सी पी स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 36 होतील. देअरफॉर लेंथ ऑफ सी पी स्क्वेअर इक्वल टू 100मधून जर 36 गेले तर राहतील 64. सी पी स्क्वेअर इक्वल टू 64. आता स्क्वेअर रूट घेतला आपण, सी पी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट सी पी येईल, म्हणजे लेंथ ऑफ सी पी इक्वल टू 64चं स्क्वेअर रूट फक्त 8 सेंटीमीटर. हेच काढायचं होतं आपल्याला लेंथ ऑफ सी पीची. हेन्स डिस्टन्स ऑफ दी कॉर्ड फ्रॉम दी सेंटर. ती कॉर्ड सेंटरपासून किती दूर आहे? फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल इज 8 सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.